आग ओकतानाचं पाहायला मिळत आहे। अमरावतीचं कालचं तापमान 43 अंशाच्या वर गेलेलं आहे। तब्बल 3 दिवसांपासून पारा जो आहे तो 40च्या पार होतोय। त्यामुळे जर आपण पाहिलं तर उन्हाचे चटके नागरिकांना बसत आहे, परंतु या उन्हामुळे पिकही जे आहेत ते आता कोमजायला सुरुवात झालेली आहेत। अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यामध्ये एका शेतकऱ्याने जी आहे ती या उन्हापासून आपल्या पपई पिकाचा बचाव व्हावा यासाठी अनोखं जे आहे ते क्रॉप कव्हर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। साधारणतः ज्या ऑक्टोबर महिन्यामध्ये या पपईचे फळं चाखायला मिळतात त्या पपईच्या रोपांची लागवड एप्रिल महिन्यामध्ये भर उन्हात या शेतकऱ्यांनी केलेली आहे आणि या तापमानामुळे जे आहे ते पिकांचं नुकसान होऊ नये यासाठी अशा पद्धतीने आपण बघू शकतो क्रॉप कव्हर जे आहे ते लावण्यात आलेले आहेत। प्रत्येक पपईच्या छोट्या छोट्या रोपाभोवती जे आहे ते अशा पद्धतीने कापडी आणि अत्यंत मुलायम असे क्रॉप कव्हर या ठिकाणी लावलेले आहे, ज्यामुळे उन्हाचा थेट सूर्यप्रकाश जो आहे तो या पपईच्या झाडावर पडणार नाही, त्यामुळे पिकं जे आहे ते सुरक्षित राहणार अशा पद्धतीने जे आहे ते या ठिकाणी नियोजन या शेतकऱ्यांनी केलेलं आहे। माझ्यासोबत शेतकरी त्यांच्याशी बोलणार आहोत। दादा, किती एकरवर तुमची पपई आहेत, कसं हे नियोजन केलेलं आहे, काय म्हणतात या संपूर्ण प्रयोगाला? जवळपास 2 एकरची लागवड आहे माझी। हे 2000 रोप आहे आणि हा माझा दुसरा वर्ष आहे। याच्या आधी मी एक वर्ष आधी पपईची लागवड केली होती, त्यावेळेस सोबत टरबूज पण होता। त्यावेळेस मी म्हणजे हिवाळ्यात लागवड केली होती, त्यावेळेस या क्रॉप कव्हरची गरज नाही पडली होती। पण यावर्षी टेम्परेचर 5 आणि 6 एप्रिलला माझी लागवड झाली आहे आणि टेम्परेचर एप्रिल आणि पुढचा महिना दोन्ही टेम्परेचरमुळे हे क्रॉप कव्हरची गरज पडतात याला। मी हे क्रॉप कव्हर अकोल्यावरून बोलवले आणि याला हे असे रोप आहे कवळ्या अवस्थेत आपण बघू शकतो कवळ्या अवस्थेत संपूर्ण रोप आहे। 1-2 पानं दिसते, याला ऊन लागलेली आहे, पिवळे पडलेले आहेत। टेम्परेचरमुळे हे टिकू नाही शकत, म्हणून हे क्रॉप कव्हरने याला असे तुराटीचे काड्या लावले आणि यानं कव्हर केलं आहे। साधारणतः किती खर्च एका झाडासाठी येतो? आता सुरुवात केली सध्या, पण जवळपास अंदाजी 100-150 रुपये पर झाड, 100-150 रुपयेपर्यंत आखरीपर्यंत। किती महिने आता ठेवावं लागणार आहे? आता नाही, हे आता जवळपास जर चांगली जर फसल राहिली तर 2 वर्षे काढू शकते। आणि हे क्रॉप कव्हर हे किती दिवस? हे आता उन्हाळ्यापर्यंत, नंतर काढून टाका, मग काढून टाकायचं। किती एकर आहे तुमची पपई? 2 एकर। काय सांगायचं इतर शेतकऱ्यांना उन्हामध्ये शेती करतात परंतु ऊन येतं आणि पिकं जी आहे ते कोंबून जातात? नाही, माझा बाकी शेतकऱ्यांना हेच म्हणणं आहे का जर ज्यांच्याकडे माझ्याकडे पाणीची व्यवस्था पुरी आहे, तर पाणी वगैरे असं ड्रीपची गरज पडतात, ड्रीप आवश्यक आहे। हे सर्व जर त्यांच्याकडे सोय असेल तर करायला हरकत नाही। नक्कीच आपण बघू शकतो अशा पद्धतीनं जे आहे ते अनोखी शक्कल या शेतकऱ्यांनी लढवलेली आहे आणि संपूर्ण शेतामध्ये जे आहे ते क्रॉप कव्हर लागलेला आहे, ज्याच्या माध्यमातून कोवड्या पपईच्या जे रोपांना जे आहे ते एक उन्हापासून संरक्षण म्हणून अनोखं कव्हर या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे। उन्हापासून बचावासाठी संपूर्ण हा अनोखा प्रयोग जो आहे तो अमरावतीच्या चांदूर रेल्वे येथील शेतकऱ्यांनी केलेला आहे। कॅमेरामन अनिकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमाप, TV9 मराठी, चांदूर रेल्वे, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।